नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एक विषय घेतलेला आहे. विषयाला काही अंत नाही आहे, तर अध्यात्म हा विषय एवढा मोठा आहे की आपण कितीही त्याच्यात ऐकत गेलो, समजून घेत गेलो तर तो अनंत आहे. कारण अनंत म्हणून जो काही विषय आहे तो त्याच्यामध्ये दडलेला आहे, तो त्याच्यामध्ये सामावलेला आहे आणि तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता ह्या एपिसोडचा म्हणजे आतापासून जे काय तर एक नवीन मालिका म्हणा किंवा एक काहीतरी शीर्षक पाहिजे म्हणून परमानंद प्राप्ती अशा नावाने आपण आता हे भाग सुरू करत आहोत. तर परमानंद प्राप्ती म्हणजे काय, तर आपलं जे मूळ चैतन्य स्वरूप आहे ते परमानंद अवस्थेतच आहे. ती अवस्था आपल्याला अनुभवायची आहे. आपल्याला सगळ्यांना आनंद पाहिजे, आपल्याला कळतोय, परंतु आपण आता आपल्याला माहिती आहे, पण आपण तेच तुम्ही सांगताय म्हणतो की आपण नको असलेल्या विषयामध्ये आनंद शोधत असतो. प्रत्यक्षात तो आपल्या मूळ चैतन्याच्या ठिकाणीच आहे, कायमस्वरूपी आहे. फक्त मूळ चैतन्यापर्यंत जायचं कसं आणि ते समजून घ्यायचं कसं, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि तो जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याच्या मागे लागायचं. आपल्याला अध्यात्म आणि म्हणजे परमार्थ जो काही सांगितला आहे या सगळ्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी, की तुम्हाला जोपर्यंत तुमचं खरं अस्तित्व काय आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जीवन हे असंच चालू राहणार आहे, जन्म हे असेच चालू राहणार आहे. म्हणजे प्रत्येक मानवाचं जे काय अंतिम साध्य असतं, ज्याला आपण गोल म्हणतो, जीवनाचा तुमचा काय गोल आहे, तर तो सेल्फ एन्क्वायरी म्हणजे आपलं खरं अस्तित्व काय आहे हे समजून घेणं. आणि हे समजणं म्हणजेच त्याला मोक्ष म्हटलेलं आहे. की समज बाबा नक्की मी कोण आहे, तर मी मूळ चैतन्य स्वरूप आहे, देह स्वरूप नाही. देहापासून हे जे काही जग आपल्याला दिसतंय त्याला मिथ्या जग म्हटलेलं आहे. ब्रह्म एकच सत्य आहे आणि जग हे मिथ्या म्हटलेलं आहे. आणि ह्या मिथ्या जगामध्ये आपला देह सुद्धा आला, परंतु आपल्याला ते लवकर समजत नाही. आनंद तरी पाहिजे, समाधान पाहिजे, शांतता पाहिजे. मग आपण जीवनभर फक्त हाच प्रयत्न करत असतो की कुठून तरी आपल्याला सुख मिळावं, कुठून तरी आपल्याला शांतता मिळावी, कुठंतरी आपल्याला समाधान मिळावं. मग कुठं मिळेल म्हणजे जिथं आपल्याला मन घेऊन जाईल तिथं आपण जायचा प्रयत्न करतो किंवा आपण अवतीभोवतीच्या लोकांच्याकडे बघतो, त्याला बहुतेक मिळालं असेल म्हणून मी पण तसंच करून बघतो. हे असं सगळं चालू असतं जीवनामध्ये. पण ते नक्की मिळाले का, मग ते कायमस्वरूपी आहे का, मी आता जरासं मिळालं परंतु पुढल्या वेळेला आणखीन मिळेल जास्ती. कारण आता इथं एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला आनंद पाहिजे का वाटतं असतं आणि हे कोणाला वाटतं. आपण म्हणतो मलाच वाटतं, मला वाटतं की मी आनंदी राहावं, तो आनंद पाहिजे. का वाटतं, ह्याची प्रेरणाच होती कुठून, मुळामध्ये कुठंतरी आतमध्ये असायला पाहिजे ना. ते आत आहे म्हणूनच ते खुणावतंय की अरे आनंद बघ, आनंद बघ, क्षणभर आता क्षणिक कुठेतरी मिळतो. आपल्याला एखादी वस्तू आपल्याला पाहिजे असते, आपल्याला हवी असते, आपण खूप आटापिटा करून ती मिळवायचा प्रयत्न करतो, खूप कष्ट घेतो आणि मग ती मिळते. मिळाल्यानंतर आपल्याला हा मिळाला, एकदम आनंदित होतो. तो आनंद अनुभवायचा आहे, परंतु तो आनंद कुठेतरी आत असल्याशिवाय आपल्याला त्याची प्रेरणा होते का, नाहीये. मग साधू संत तेच सांगतायत की आतमध्ये कुठंतरी तो चैतन्य स्वरूपामध्ये त्याचं कायम अस्तित्व आहे, परंतु त्याची आपल्याला जाणीव होत नाहीये. पण जाणीव होती हे कशा स्वरूपात, कुठेतरी आनंद मिळावा एवढीच जाणीव होतीये, परंतु ते कळत नाहीये. सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांतता पाहिजे, कळतंय, परंतु त्याचं अस्तित्व कायमस्वरूपी कुठं असेल हे कळत नाही. म्हणजे आपल्याला आता एक गोष्ट आपण एक डोक्यात फिक्स ठेवायची की आपल्याला सुख, शांती, समाधान पाहिजे असं वाटतंय म्हणजे कुठेतरी ते आहे आणि ते कायम मिळावं अशी इच्छा होतीये. मग जर का आपल्याला परमेश्वराने म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये जर का त्याचं गीतेचं सार अहम ब्रह्मास्मीच आहे, वेदांत उपनिषदाचं सार अहम ब्रह्मास्मीच आहे, शंकराचार्यांनी जी काही उपनिषदं सांगितली त्याच्या सगळ्याचं सार तू स्वतः ब्रह्म आहेस, आनंद स्वरूप आहेस. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याचा सगळा सार काय आहे,
तू स्वतः कोण आहेस, तू स्वतः ब्रह्म आहेस, हे तुला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुला पुन्हा ह्या जगामध्ये कुठेतरी छोट्या पीस मध्ये सुखशांती समाधान हुडकावं लागेल. कारण ते आत आहे म्हणून तर प्रेरणा होतीये, पाहिजे वाटतंय. जसं देहाला भूक लागली की तो काहीतरी करून खायचा आपण प्रयत्न करतो, ते उपाशी राहतो. किती दिवस राहणार? थोड्या वेळा आपण तग धरू शकतो, नंतर आपण अस्वस्थ होतो, अरे बाबा मला भूक लागली, मला आता खायला पाहिजे. तसं सुख पाहिजे, म्हणजे सुखाची ही भूक लागते आहे. मग ती कुठून निर्माण होतीये? ती आतूनच होतीये. म्हणजे थोडक्यात आत आपल्या अंतरी असलेला आत्मा तो खुणावतोय की अरे तुला खरं म्हणजे सुख पाहिजे, तुला खरं म्हणजे शांतता पाहिजे, तुला खरं म्हणजे समाधान पाहिजे. परंतु ते आतच आहे, जरा आत वळून बघ. नाही मी आत नाही बघणार. आत काय करायचं बघून? बघ समोर एवढं जग दिसतंय, सगळं ह्याच्यामध्ये दिसतंय. ह्या वस्तूमध्ये आहे, ह्या वस्तूमध्ये आहे, ह्या व्यक्तीमध्ये आहे, त्या व्यक्तीमध्ये आहे. या सगळ्या जगातल्या सगळ्या वस्तू, पदार्थ, व्यक्ती, ह्या सगळ्यामध्ये आपण ते सुख, शांती, समाधान हुडकण्याचा प्रयत्न करत असतो. आतापर्यंत यश आले का हो, असं आपण आपल्यालाच विचारायचं. मी तरी म्हणेन नाही बाबा, मला काय आतापर्यंत, तर वय माझं 53 वर्ष आहे, कुठल्याही वस्तू, पदार्थात आणि व्यक्तीमध्ये जे खरं सुख, शांती, समाधान जे पाहिजे, जे साधू संतांनी, भगवान श्रीकृष्णांनी जे सांगून ठेवलेलं आहे, ते काही मिळालेलं नाही. कायमस्वरूपी, तात्पुरतं मिळालेलं आहे. आता मला एखादी वस्तू नवीन घ्यायची होती, किंवा एखादा नवीन व्यवसाय करायचा होता, आणि किंवा एखादं टार्गेट होतं माझं, ते पूर्ण झालं, त्यात तेवढा पुरता क्षणिक म्हणतात त्याला, तो आनंद मिळाला. तसे आनंद भरपूर मिळाले, परंतु निरंतर स्वरूपाचा मिळाला का? नाही मिळाला. पण आता मिळतोय. का मिळत असेल? कारण कुठंतरी सद्गुरूंच्या कृपेनं आतला प्रवास म्हणून जो काही सांगितलेला आहे सद्गुरूंनी, की तुझं खरं अस्तित्व जे मूळ चैतन्य स्वरूप आहे, त्याचा शोध घे, त्याचा बोध घे. त्या विषयाकडे आपण ज्या वेळेला जायला लागतो, त्यावेळेला जे काही समाधान आहे, जी काही शांतता आहे, जो काही आनंद म्हणून आहे, तो कायमस्वरूपी मिळण्याचा झरा, त्याचा प्रवाह आपल्याच अंतर्यामी आहे, आपल्यामध्येच आहे, त्याची जाणीव व्हायला लागते. हे मात्र निश्चित आहे, तो स्वानुभव आहे माझा. मी कोणी मोठा साधू संत, कोणी मोठा गुरु नाहीये, परंतु सद्गुरूंच्या कृपेनं त्यांनी सांगितलेली सेवा, त्यांनी दिलेली जी काही ओंकार साधना जी नित्याची मी करतोय, त्याच्या माध्यमातून जे काही बदल होत आहेत, जे काही बदल अनुभवतोय, आणि जी काही ज्ञानप्राप्ती, सगळ्यात महत्वाचा विषय सद्गुरूंनी सांगितलेला की तू जेवढं तुला समजेल तेवढं तू ते नीट करशील. समजलं नाही तर तू फक्त साधना केली एवढं सांगण्यापुरतंच शिल्लक राहील. परंतु साधनेतलं साध्य हे जर का, ते साधनेमागचं रहस्य, त्या साधनेमागचं ज्ञान हे जर का तुला झालं नाही, साधना का करायची हे जर का कळालं नाही, तर साधना करून काही उपयोग नाही. म्हणजे एखाद्या सद्गुरूंनी सांगितलेली साधना, नामस्मरण, ध्यान, ह्याचा मागचा उद्देश सद्गुरूंच्या माध्यमातून त्यांना समजलेला, म्हणजे खूप गोष्टी आहेत ना ह्याच्यामध्ये, निश्चित कारण मीमांसा त्याची जर का आपल्याला कळली, का साधना करायची, का मन एकाग्र करून नामस्मरण करायचं, त्या नामस्मरणाच्या माध्यमातून आपण कुणाला जोडून घ्यायचंय हे जर का कळालं नाही, तर मी फक्त जपाची माळ घेऊन बसणार हातामध्ये, आणि मनामध्ये विचार हे वेगवेगळे. आपला सगळ्यांचा कॉमन अनुभव आहे की काय करतो आपण, जपाची माळ ओढतोय, आणि मनामध्ये नंतर उद्याचं काय, परवा काय, परवा पाहुणे येणार आहेत, काल काय झालं, काल तो येऊन उगीच काहीतरी बोलून गेला, काय हे बरं दिसतं का, हे म्हणजे असले सगळे नको असलेले विषय, विचार. सद्गुरू म्हणतात तुमचा विचार हा निश्चित पाहिजे की काय साध्य करायचंय. आपण काही साधन करत असू, आता जसे मी ओंकार साधना करतोय, तर वंदनीय दादांच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध केलेली साधना ही नकळतपणे माझ्याकडून समजून घेतली गेली, आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने मी ती साधना करतोय. आणि त्या ओंकार साधनेच्या माध्यमातून ज्या देहाला जी विकसित अवस्था प्राप्त होईल, आणि मग नराची नारायण अवस्था या साधनेमध्येच अंतर्भूत आहे, त्याचा खूप मोठा विषय तो आता माझ्या चॅनलला आपण पहिल्यापासून पाहत आहात. त्याच्यामध्ये मी वंदनीय दादा आणि त्यांचे अवतार कार्य ह्याविषयी एक 10-12 एपिसोड झालेले आहेत. तो विषय खूपच मोठा आहे की शेवटी नरजन्माला आलायस, नारायण अवस्था प्राप्त करून घे, किंवा तुझं स्वतःचं अस्तित्व खरं काय आहे, चैतन्य स्वरूप हे समजून घे. जीव आणि शिवाची गाठ, म्हणजे शेवटी काय आहे, जो परमार्थ जो काही आहे
तो ह्या सगळ्या साधू संतांनी, सगळ्या सद्गुरूंनी त्यांनी जो अनुभवला तो आपल्या भक्तांना, आपल्या शिष्यांना तो अनुभवता यावा, ते आपल्यासारखेच आपल्याशी एकरूप होऊन त्या परब्रह्म म्हणून जे काही तत्व आहे त्या तत्वाशी एकरूप व्हावं, म्हणजे पुन्हा जन्म मरण ह्याच्या विळख्यातून त्याची सुटका व्हावी, म्हणजे जन्म मरण काय हे कळावं आणि त्याच्यातून मोक्ष, ज्याला आपण मुक्तावस्था म्हणतो, सॉल्वेशन म्हणतो, ते साध्य व्हावं, हीच इच्छा प्रत्येकाची हीच असते. प्रत्येकाच्या साधन सिद्धता वेगवेगळ्या आहेत. जसं वंदनीय दादांनी काय केलं की त्यांनी बघितलं जे जन्माला येत आहेत पुन्हा पुन्हा नको असलेले विषय घेऊन, म्हणजे आता विषय जन्माला यायला भाग पाडतात. आपला जन्म झालेलाच नाही म्हणतात ते, की विषयाने जन्माला यायला भाग पाडलाय. मग त्याचं आता विमोचन व्हायला पाहिजे, म्हणजे ते विषय दूर करायला पाहिजेत. आपण वंशात अडकलोय, कर्मात अडकलोय, ऋणानुबंधात अडकलोय, मग त्याचं विमोचन त्यांनी सिद्ध केलं की जेणेकरून मूळ अवस्थेपर्यंत जायचं असेल तर नको असलेला भाग काढायला पाहिजे. की आता सोन्याची खाण आहे म्हटल्यानंतर खणल्याशिवाय थोडंच मिळणार आहे की वर असं काय झाडाला आंबे लागतात तसं काय सोनं लागत नाही. मग ती जी खाण आहे तिथपर्यंत आत जायला पाहिजे. त्यात नको असलेला भाग म्हणजे माती, कचरा, नको असलेलं सगळं काढायला पाहिजे, त्याशिवाय आतलं सोनं नाही कळणार. तसं सगळे ऋणानुबंधातून मुक्त होण्याकरता साधना सिद्ध करून दिली की जेणेकरून ती साधना करायला लागल्यानंतर हळूहळू नको असलेले विषय दूर व्हायला लागतात आणि मग शिल्लक राहतो कोण? पाहिजे असलेला म्हणजेच तो ब्रह्म आहे, तोच आपला आत्मा आहे. तिथपर्यंतच जायचंय आणि त्याला एकदा समजून घेतलं की हा सगळा खेळ खलास. खलास म्हणजे काय? संपलं म्हणजे काय? त्यालाच मुक्ती म्हटलंय, त्यालाच मोक्ष म्हटलंय. म्हणजे जो आनंद, जो परमानंद, जो आपल्याला पाहिजे वाटतोय, जो अंश स्वरूपात आपण ह्या भौतिक जगात हुडकतोय किंवा अनेक जन्म हुडकतोय, तो आपल्याला सहज मिळून जातो, कारण नको असलेला भाग दूर झाला. मग आता जी काही साधना, जे काही नामस्मरण आपल्याला सद्गुरू देतात त्याचा माझा उद्देश काय हो? नको असलेल्या गोष्टी काढणं. मग शिल्लक काय राहतं? ब्रह्म एकच शिल्लक राहतं, कारण ब्रह्म सत्य जगन मिथ्या. सत्य काय आहे तेवढं शिल्लक राहतं, असत्य सगळं दूर होतं. मग सगळं नको असलेलं सगळं दूर गेल्यानंतर सत्य आहे, ब्रह्मच आहे सगळीकडे. मग श्रीकृष्णाने भगवद्गीतेत तेच तर सांगितलं की सगळीकडे ब्रह्म आहे, सगळीकडे ईश्वरच आहे आणि तो ईश्वर तूच आहेस. तू म्हणाले सगळीकडे मीच आहे, मी सोडून काहीच नाहीये. तर मी म्हणजे काय? तिथं अहंकाराचा मी नाहीये, तो ब्रह्म मी आहे आणि तो तुमचा आमचा सेम आहे, सगळ्यांचा तोच आहे. म्हणजे वैश्विक चैतन्य हे सर्वव्यापी एकच आहे, ऑल परवेज म्हटलेलं आहे. म्हणून त्याला इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस. आपण वेदांत उपनिषदाचे अगोदरचे एपिसोड ऐकलेत. मग त्या जीवनामध्ये जे काही टप्पे आहेत वेगवेगळे, जन्माला येतो, जीवन जगतो आणि एक दिवशी मरून जातो, हे आपल्याला माहिती आहे. पण मरून जाण्याकरताच जन्माला आलो हे खरं आहे, म्हणजे मरण्याकरताच जन्माला आलो असतो हे खरं आहे. पण तो मधलं जे काही जीवन आहे त्या जीवनातलं साध्य काय हे जर का कळालं तर त्याला मानव म्हणता येईल. नाहीतर फक्त विषय घेऊन जन्माला येतो, ते विषय संपवण्याचा प्रयत्न करतो आणि नव्याने विषय निर्माण करतो आणि मरून जातो आणि पुन्हा ते विषय पुन्हा नव्याने येतात, म्हणजे पुन्हा नवीन देह मिळतो. निसर्गाचा नियम काय आहे की जो येतो त्याला ते पुरवायचं, कारण तो निरपेक्ष भावनेनं काम करतोय. तो जे काही कर्म करतोय त्याच्यामध्ये निरपेक्षता आहे. म्हणजे एखादा तो मला मानतोय, जसा तर देव सगळ्यांसाठी सारखाच आहे. तुम्ही देवाची पूजा केली तरच तुम्ही जगू शकणार, तर तुम्हाला ऑक्सिजन मिळणार, तर सूर्याचा उजेड मिळणार असं नाहीये. कारण तो निरपेक्ष भावनेनं करतोय, तो त्याचं कर्तव्य करतोय. मनुष्य सोडून सगळेजण आपापले कर्तव्यच करतायत, फक्त मनुष्य स्वतःचं कर्तव्य करत नाही. कर्तव्य म्हणजे काय? तू कोण आहेस हे समजून घे. जन्माला आल्यानंतर मरोस तोपर्यंत जे जीवन म्हणून मिळालंय त्याच्यात एकच कर्तव्य सांगितलं आहे वेदांतात. आतापर्यंत जेवढे सगळे साधू संत होऊन गेले त्यांनी हे एकच कर्तव्य सांगितलंय. ते कर्तव्य म्हणजे स्वतःचं खरं अस्तित्व काय आहे, ते कशा स्वरूपात आहे हे समजून घेणं. म्हणजेच त्याला मुक्ती म्हटलेलं आहे, त्यालाच मोक्ष म्हटलेलं आहे. ते समजल्या क्षणी मोक्ष आहे. अरे मीच ब्रह्मचैतन्य आहे म्हणून समजल्यानंतर काय शिल्लक काय राहतं? कुणाकडून अपेक्षा काय शिल्लक राहतात? काही अपेक्षाच नाहीत. म्हणून हे सगळे साधू संत, त्यांचं सगळं आपण त्यांचे ग्रंथ, त्यांचे वाङ्मय जर का आपण ऐकायला लागलो, वाचायला लागलो, समजून घ्यायला लागलो, मेन समजून घेणं हेच महत्वाचं आहे.
आता नुकतंच मी YouTube चॅनलवर डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांचे प्रवचन ऐकतोय. ते खरोखर म्हणजे वेदांत, उपनिषद, भगवद्गीता, दासबोध इतकं सुंदर रीतीनं ते समजावून सांगतात की ऐकायला लागल्यानंतर असं वाटतं की हेच ऐकण्याकरता जन्माला आलो होतो. इतकं सुंदर ह्या सगळ्या साधू संतांनी जे काय सांगून ठेवलेलं आहे मानव जन्माकरता ते नेमकं आणि अचूक समजून सांगण्याचं ते कार्य करतात. म्हणजे अशा लोकांची नेमणूकच परमेश्वर आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना की जेणेकरून तू कोण असे समजून घे, नाहीतर काही उपयोग नाही या जीवनाचा. आणि नेमकं आणि अचूक हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर काय होतं तर फजिती, त्यांचा शब्द मला फार आवडतो. ते नेहमी म्हणतात नाहीतर काय होतं, तुम्ही आध्यात्मिक जरी असाल तरी सुद्धा फजिती होतीच, कारण समजून घेतलं नसतं. हे आम्ही खूप धार्मिक आहोत, आम्ही खूप आध्यात्मिक आहोत, पण काय समजून घेताय ते जर का समजलं नाही तर काय होतं तर फजिती होते. कारण निश्चित काय समजून घ्यायचंय हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. मग तुम्ही जी काही साधना करता, जे काही नामस्मरणा करता त्याच्याशी मन एकरूप होईल. आता माझ्या चॅनलवर पूर्वीपासून सांगत आलेलो आहे की ज्या वेळेला आपण एखादं काम करण्याकरता मनाची एकाग्रता केल्याशिवाय त्या कामामधून आपल्याला साध्य त्याच्यात यश मिळत नाही. साधं सुई दोऱ्याचं आपण उदाहरण घेतलं होतं. आता सुई घेतलेली आणि दोरा ओवायचा आहे, जर का तिथं लक्ष नसेल आणि आपण काय करतो याचं भान नसेल तर त्या सुईमध्ये दोरा ओलाच जाणार नाही. हे आपल्याला रोजच्या व्यवहारात कळतं की नाही. जसं बायका स्वयंपाक करत असतात त्यावेळेला का आठवणीनं मीठ, तिखट, मिरची काय आपण भाजी करताना लक्ष देऊन करावं लागतं, नाहीतर काहीतरी चुकतं. मग काय होतं, फजिती. मग अशी ही आपली जीवनामध्ये जर का आपण जीवन काय हे कळलं नाही तर फजिती ठरलेली आहे. ती होतीच. फक्त आपला अहंकार ते मान्य करत नाही हो माझ्याकडे चूक झाली, मी समजून घेतलं नाही असं नाही म्हणत आपण. मग काय झालं त्याच्यात, म्हणजे इथं काय होतं, अहंकार हे जो काय आहे आज जे आपल्याला मूळ जन्माला येण्याकरताचाही कारणीभूत, जीवन जगण्याकरताचाही कारणीभूत आणि पुन्हा पुन्हा जन्माला यायला कारणीभूत सुद्धा तो अहंकारच असतो. कारण तो आहे, कोण आहे तोच आहे जीव म्हटलेला आहे. तू अहंकार नसून तू ईश्वराचाच अंश आहेस हे त्या जीवाला सांगावं लागतं. तो जीव म्हणजेच अहंकार आहे. तो ह्या देह माध्यमाला स्वतःला मी म्हणतो, म्हणून म्हणतो मी, माझं नाव हे, मी हे, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, माझा इन्सर्ट केलेला मी खपवून घेत नाही. असे अनेक विषय परत आपण स्वतःच काहीतरी वेगळे अस्तित्व निर्माण करतो या देहामध्ये. कारण देह हा काय आहे, मूळ विषयापासून विभक्त आहे. मूळ काय आहे आपल्या देहाच्या ठिकाणी, आपल्या देहाला अस्तित्व कोणामुळे आहे तर चैतन्यामुळे आहे. म्हणजे आपलं खरं अस्तित्व हे चैतन्य स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. आपल्याला आता माहिती झालं, आपण ऐकतो हे सारखं, फक्त ते समजत नाहीये. मग ते समजण्याकरता काय करायचं तर त्यालाच हॅमरिंग म्हटलेलं आहे की नेहमी सारखं सारखं चिंतन मनन ह्याचं करत राहायचं की यू आर द ब्रह्म, यू आर द ब्रह्म. आपण स्वतः मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे विचार नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे न बदलणारं साक्षी भाव असलेलं वैश्विक चैतन्य. तर इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस म्हटलेलं आहे. जेणेकरून तेच आहे, ते आहे म्हणून आपल्याला अस्तित्व आहे. हा देह चालतोय बोलतोय कुणामुळे, डोळे हे दृश्य बघतायत, समोरचं जग बघतायत, पण ते काय आहेत हे समजते कुणाला, बुद्धीला. मग ते समजून घेण्याचं माध्यम बुद्धीच्या ठिकाणी ते चैतन्य असल्याखेरीज होईल का. मृत व्यक्ती त्याला समजेल का जगात आजूबाजूला काय चाललंय, जरी डोळे असले तरी. आपण कधी विचार करत नाही, एखादा व्यक्ती मृत झालेला आहे, त्याला डोळे आहेत, आपण माहिती आहे की तास 2 तासात आपण ते डोळे ट्रान्सफर करू शकतो. तर विज्ञानाने प्रगती आपल्या पद्धतीने विज्ञानाने प्रगती केलेली आणि करत आहे, पण मानव स्वतः मात्र अज्ञानीच राहतोय. विज्ञान प्रगत होत आहे, डोळे झटकन काढून दुसऱ्याला लावले की तो रॅटिना तो कामाला येतो हे माहिती झालेलं आहे. म्हणजे तिथं डोळे आहेत पण त्या डोळ्याला काही दिसत नाहीये, जरी दिसलं तरी ते काय आहे याचं आकलन होत नाहीये. कारण आकलन होण्याची क्षमता ज्या बुद्धीमध्ये आहे ती जरी बुद्धी त्या ठिकाणी असली त्या देहामध्ये, परंतु त्याच्यातलं चैतन्य नसल्यामुळे, चैतन्य बाहेर पडलं असल्यामुळे, चैतन्यापासून देह विभक्त झालेला असल्यामुळे
त्याला काही समजत नाहीये, त्यालाच आपण मृत म्हणतो. म्हणजे चैतन्य हेच प्रधान आहे, तेच महत्वाचं आहे आणि तेच खरं आपलं अस्तित्व आहे. मग जर का आपण त्याच्या विषयाला जर का आपण कायमस्वरूपी चिकटून राहिलो तर भौतिक जगातले जे त्रास देणारे विषय आहेत त्याच्यापासून आपल्याला त्रास होईल का? कदापि होणार नाही. जगात काहीही घडून दे, कारण जगाचं अस्तित्व कुणामुळे आहे? वैश्विक चैतन्यामुळे आहे. केवढा त्रास आहे, केवढा अन्याय आहे, सगळं आपण म्हणतो. परंतु हे कुणासाठी आहे? कुणाला त्रास वाटतोय? कोण त्रास भोगतोय? हे सगळंच अज्ञान आहे म्हटलंय. कारण देहाला मी म्हटल्यामुळे देह स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करतो आणि मला हे चालत नाही, मला हे आवडत नाही, मला ते नाही, असं करत 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 तो जगत असतो. त्याच्यात असंख्य गोष्टी येतात विश्वातल्या. परंतु विश्वाचं एक सत्य काय आहे? अहम ब्रह्मास्मी. ब्रह्म एकच सत्य आहे विश्वाचं, दुसरं काहीही सत्य नाही. जागतिक सत्य म्हणजे ब्रह्म आहे आणि ज्या काही गोष्टी अनुभवाला येत आहेत, ज्या काही गोष्टी नजरेस येत आहेत, दिसत आहेत, त्या सगळ्या असत्य म्हटलेल्या आहे. म्हणजे एकीकडे मिथ्या म्हणायचं आणि एकीकडे दिसत आहेत आणि अनुभव आपण घेतोय. मग हे कसं काय? इथं जर आपल्याला समजून घ्यायला कन्फ्युजन होतं. एकीकडे म्हणायचं सगळं जग मिथ्या आहे, परंतु त्या मिथ्या जगामध्ये ईश्वरच आहे हे समजत नाही. हे जर का समजलं तर ते मिथ्या आहे हे कळेल. आपण म्हणतो मला जग दिसतंय, मी अनुभवतोय, मी आता वेगळ्या गावाला जातो, म्हणजे तिथं गाव आहे, तिथं माणसं आहेत, माझे नातलग आहेत, मिथ्या कसं म्हणायचं? बरोबर आहे. पण ज्या गावात जातोयस, ज्या माणसांना भेटतोयस, ते सगळंच चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे चैतन्य हे एकच सत्य आहे विश्वातलं, बाकी सगळं असत्य आहे. मग हे चैतन्य काय आहे हे कळाल्यानंतर मग ते मिथ्या आहे हे पटेल. कारण मिथ्या आहे अशा स्वरूपात आहे, ते वेगळं भासतंय म्हणजे मिथ्या आहे. वेगळं भासायचं कारणच नाही, सगळं एकच आहे. मग ब्रह्म एकच सत्य आहे. ते अनादि आदी मूळ तत्व जर का आपल्याला समजलं तर करण्यासारखं काही शिल्लकच राहत नाही. परंतु तो एक समजण्याकरता काहीतरी करावं लागतं. म्हणून आपल्याला सद्गुरू काहीतरी साधन सेवा देतात. पण जर का साधन सेवाच करत बसलो आपण तर ते मूळ तत्व समजणार नाही. मग बऱ्याच लोकांची फजिती होती अध्यात्म विषयामध्ये. असं जे म्हणतात त्याचं कारणही पटण्यासारखं आहे. कारण आपल्याला कुठं जायचं आहे ह्याच प्रोग्रामिंग नाहीये. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की ज्या गाडीत आपण बसतोय ती गाडी कुठं जाणार आहे हे न बघता जर का आपण बसलो तर आपण कुठं पोहोचू? इच्छित स्थळी पोहोचणार नाही. कुठं गाडी जाईल तिथे जाऊन पोहोचू. म्हणून ज्ञान ह्याला खूप महत्व दिलेलं आहे की आपल्याला नेमकं आधी समजून घ्यायचं की आपल्याला काय साध्य करायचं आहे. आपण गावाला जाताना ठरवून जातो की नाही आपल्याला गावात जायचं, तिथं आपण ज्या गावी चाललेलो आहोत तिथं आपण काय काय बघायचंय, कुठं राहायचंय, तिथं काय आणायचं, हे सगळं आपण प्लॅनिंग करतो. म्हणजे आपला प्रोग्राम फिक्स असतो. मग आपण निघतो प्रवासाला. तशीच जी काही आपण साधना करण्यासाठी प्रवृत्त होतो किंवा कोणीतरी प्रवृत्त करतं किंवा कोणीतरी सांगतं, त्यावेळेला आपल्याला निश्चित कळलं पाहिजे की आपल्याला ह्या साधनेतून साध्य काय करायचं आहे. जसं आता वंदनीय दादाने एक कामकाज अडचण ह्या संदर्भामध्ये कार्याची योजना आखली आणि मग वेगवेगळे लोक अडीअडचणी घेऊन केंद्रावर यायला लागले. मग अडचणी सोडवण्याकरता काही निराकरणं सिद्ध केलेली आहेत, ती निराकरणं दिली जातात आणि मग त्यांना साधना सांगितली जाते. तर मग साधना करायला हळूहळू सगळ्या तुझ्या समस्या दूर होतील. कारण शेवटी पहिल्यांदा कसं मनुष्य हा अज्ञानी आहे, त्याला वाटतं हे जीवन खरं आहे, हे जग खरं आहे आणि जीवनात घडणाऱ्या गोष्टी ज्याला आम्ही दुःख म्हणतोय ते दुःख नकोय. मग त्याच्याकरता काहीतरी एक निराकरण आणि मग साधना करायला लागल्यानंतर तुझं दुःख दूर होईल असं सांगितलं जातं सुरुवातीला, नंतर नाही. कारण त्याशिवाय तो करायला येणार नाही ना. मग त्याला हळूहळू साधना शिकवायची आणि मग साधना जसं करायला लागेल तसं तसं त्याला ज्ञान द्यायला लागायचं. अरे साधनेचं कारण हे तुझ्या जीवनातलं दुःख दूर करणं हे नसून तुझी जी आंतरिक जी मूळ अवस्था आहे, जी वैश्विक चैतन्य आहे तिथपर्यंत तुला जायचंय. हे एक वाहन आहे की जेणेकरून त्याच्यातून तुला कुठं जायचंय तिथपर्यंत पोहोचशील. परंतु जर का आपण आपल्या पहिल्या विषयातच जर का अडकून बसून जर का साधना करत असू तर साधनेतलं साध्य काय आहे हे आपल्याला मिळणार नाही. कारण विषय काय होता सुरुवातीचा पहिल्यांदा कार्य केंद्रावर गेल्यानंतर की माझी अडचण आहे ती साधनेनं दूर होईल. मग अडचण दूर झाली का, दूर झाली का, दूर झाली का, एक दूर झाली, अडचण दूर झाली. मग आता थोड्या दिवसांनी साधना करायला पुन्हा आणि नव्याने अडचण आली. कारण जीवन म्हणजे अज्ञान आहे. आपण जे काही कर्म केलंय ते त्याप्रमाणे वाट्याला येणारच आहे. मग जे काही वाट्याला येते, जे काही ज्याला आपण दुःख म्हणतोय ते सहन होत नाहीये. मग ते होऊ नये म्हणून साधना.
म्हणजे दुःख जीवनात येऊ नये, माझ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. काय तर मुलाचं लग्न ठरत नाहीये, मुलीचं लग्न ठरत नाहीये, लग्न झालंय, मूल बाळ होत नाहीये, मग ती मुलं नीट व्हावीत. म्हणजे जीवनाचा जो प्रवास आहे, जीवनामध्ये समस्या आहेत त्या करून उभ्याच आहेत, अगदी लहानपणापासून मरस्तोपर्यंत. एकानंतर एक हा ते चालूच असणार आहे. आणि ते सोडवण्याकरता आपल्याला सद्गुरू पाहिजेत किंवा देवदेवता पाहिजे. हेच गणित चुकलेलं आहे पहिल्यांदा. त्याच्याकरता ते नाहीच आहे. आपलं खरं अस्तित्व काय आहे हे समजण्याकरता या देवदेवतांचा आशीर्वाद आहे, सद्गुरूंनी दिलेली साधना आहे की नको असलेलं सगळं काढ. म्हणून ती वॉशिंग पावडर आहे थोडक्यात, तो झाडू आहे नको असलेलं काढण्याकरता. सगळं स्वच्छ झाल्यानंतर जे काय आत दिसेल ते परिपूर्ण शुद्ध असं मूळ चैतन्य आहे. आणि तिथपर्यंत जायचं आहे आणि ते व्हावं हीच सद्गुरूंची इच्छा असते. आपण जरी अज्ञानाने, म्हणून दादा नेहमी सांगायचे, वंदनीय दादा, की जेणेकरून तुम्ही जरी गुरूंच्याकडे चुकीच्या मार्गाने आला असाल तरी गुरु तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवत नाहीत. कळायला एकदम अवघड वाटतं, काय हो असा अर्थ काय कळत नाहीये. तुम्ही जरी चुकीच्या मार्गाने गुरुमार्गी आला असाल म्हणजे काय, आम्ही कुठल्या चुकीच्या मार्गाने आलो, आम्हाला अडचण होती म्हणून आम्ही आलो ना गुरूंच्याकडे. तिथं म्हणतात हे चूक आहे पहिल्यांदा. म्हणजे अडचण आहे म्हणून गुरुमार्गी येणं हे योग्य का, मी कोण आहे, मी का जन्माला आलोय, माझी जीवनाची सार्थकता काय आहे, हे सगळं काय चालू आहे मला कळत नाही, मला तुम्ही सांगा, मला समजावून सांगा, हा मार्ग योग्य. मला कळतच नाहीये मी कोण आहे, मी का जन्माला आलोय, मी जीवन का आणि एक दिवशी मरून जाणार आहे. गौतम बुद्धाने ज्यावेळेला हे बघितलं, तो राजा होता, कोण हा मनुष्य, हा म्हातारा आहे. म्हातारा म्हणजे काय, तो कसा काय म्हातारा, मी का नाही. मग तो सेवक म्हणतो तू एक दिवस होणार आहेस. हा, मी म्हातारा होणार आहे. मग पुढे गेल्यानंतर एक प्रेत यात्रा चालली असती, हे काय चालू आहे. नाही, तो मनुष्य मेला म्हणजे नाही, सगळे मरतात की एक दिवशी, सगळे म्हणणार म्हणजे मी म्हणणार हो. अरे चा, मग तिथं ते एकदम ट्यूब पेटली अक्षरशः. अरे मग हे समजून घ्यायला पाहिजे, जन्माला आलोय म्हणजे हळूहळू एक दिवशी मी म्हातारा होऊन मरून जाणार आहे. मग जीवनाचं साध्य काय आहे. मग जे काही मिळवलंय, भले मी देशाचा राजा असेल किंवा भिकारी असेल, पण सगळ्यांना एक दिवशी सगळं इथं सोडून जायचंय. मग काहीतरी साध्य वेगळं असणार आहे नक्की. मग काय आहे म्हणून ते तपाला बसले. मग गौतम बुद्धांनी काय साध्य केलं, स्वतः राजा एवढा मोठं वैभव असताना सगळ्याचा त्याग करून ते ध्यानाला बसले आणि ईश्वराला साध्य केलं. म्हणजे स्वतःचं खरं अस्तित्व काय आहे हे समजून घेतलं. म्हणजे अंतिम साध्य तेच आहे. नरजन्माला आलेला आहेस, सर्वात श्रेष्ठ असा तुला जन्म मिळालेला आहे, तर आता ह्या जन्मामध्ये नारायण अवस्था प्राप्त करण्याचं साध्य आहे, तर नीट विचार कर. म्हणून पंतांचं जे पद म्हणतो, जन्मा येऊनी विषयासाठी निशिदिनी तू झुरू नको, अज्ञानामध्ये दुःख भोगुनी व्यर्थ पशुवत मरू नको. किती सुंदर सांगितलेलं आहे त्यांनी, सत्य काय ते सांगितलेलं आहे. उगीच नको असलेले सगळे विषय गोळा करायचा आणि भयंकर दुःख म्हणून रडत बसायचं, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. म्हणून हे साधू संत सद्गुरू जे काय सांगतायत त्याचा मागचा उद्देश आपल्याला समजावा म्हणून मी एक छोटासा प्रयत्न करतोय. नमस्कार.